नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, काही दिवसापासून काही शेतकरी म्हणत होते की साहेब तुम्ही जिथे तुमची चांगली पराठी आहे तेच दाखवता। तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या संपूर्ण शेतीचे नियोजन कशा काय पद्धतीने आहे आणि कुठे कुठे काय काय मी लावलेलं आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत। सुरुवातीलाच हा आपला तुरीचा 1-2 एकराचा प्लॉट आहे, ज्यामध्ये आपण बेडवर तुरी लावलेले आहे। मधात एक तास सोयाबीनचे टाकले होते, तुरी पूर्णपणे झाकारलेले आहे। तुरीच्या प्लॉटच्या लगतच माझा सोयाबीनचा 2 एकराचा प्लॉट आहे आणि सोयाबीन पूर्णपणे पक्व झालेला आहे। 10 ते 15 दिवसात हे सोयाबीन कापणीवर येते। शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला 29 जून रोजी लावण केलेला प्लॉट। हा प्लॉट आपण सर्वात शेवट लावलेला होता। हे अंकुरची 888 व्हेरायटी आहे। आपण याच्यावर फक्त आपला एकच स्प्रे झाला आहे, ज्याच्यामध्ये आपण मिस्टर रिलायबल हे वापरलं होतं। आणि आज बघत असता पराठी हे बिलकुल कंबरभर पर्यंत पोहोचलेली आहे। 5 एकराचा पट्टा आहे। आपण इथे प्रेस्टीज नावाची व्हेरायटी लावलेली आहे। अगदी जवारीच्या बाजूलाच हा प्लॉट आहे आणि याच्या त्या साईडला आपला जो 8 जूनचा प्लॉट आहे तो प्रेस्टीजच्या 5 एकराच्या प्लॉटच्या साईडला आपला जवारीचा 2 एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्या बाजूला जो आपला 8 जूनला लावण केली होती हा प्लॉट आहे 8 जूनचा। आणि हा पूर्णपणे आता झाकारलेला आहे आणि तुम्ही बघा त्याला प्रत्येक झाडाला 30 ते 35 बोंड जवळ झालेले आहे। वरपर्यंत बोंड आहे, असं नाही की एकाच आतमध्ये आहो आपण। आणि आतमध्ये पर्यंत प्रत्येक झाडाला 30 ते 35 बोंड झालेले आहे, ज्याच्यावर आपण मिस्टर नॅनोची फवारणी केली होती दुसऱ्या स्प्रेइंगमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला सर्वात शेवटचा 5 एकराचा प्लॉट। म्हणजे हा साईडला दिसते हा गेलेला नाला आहे, भाकऱ्या नाला, ज्याचा पाणी याच्यात घुसते, पुराचं पाणी याच्यामध्ये येते। आणि हे आपली 3 बेटी आहे। इथे 3 बेटी त्याकरिताच लावली का हे अलग सलग पडते, ज्यामुळे आपलं वारंवार येणं होत नाही, त्यामुळे 3 बेटी लावली होती। मागच्या हप्त्यात मी येऊन बघितलं तर पराठी जवळजवळ टोंगऱ्याच्या कमरेच्या जवळ होती आणि आज बघित असता जवळजवळ खांद्याच्या जवळ पराठी पोचली आहे। त्यातल्या त्यात बोंड खूप मोठ्या प्रमाणात आहे। 30 ते 35 बोंड इथे पण आहे। खर्च कोणताच केलेला नाही तरी पण 30-35 बोंड आहे। आणि पात्या आज पण पहा तुम्ही, पात्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि हे फक्त याच्यावर दुसरी फवारणी आहे। याच्या पहिले आपण कोणताच खर्च याच्यावर केलेला नाही, तरी पण पात्या आणि बोंड खूप चांगल्या मस्त प्रमाणात आहे। आणि हा आपला 5 एकराचा प्लॉट आहे।